इथे ताजी दृश्य आपण पाहतोय जयपूरमधून नीटच्या पेपर फुटी प्रकरणात हे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं आणि या नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण राज्यभर पसरलेले आपण पाहतोय आणि जयपूरमध्ये सुद्धा अशाच आशयाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलकांना पांगवण्यासाठी पाण्याचा फवारा मारला जातोय आणि जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी केली जात आहे। नीट पेपर फुटीचे पडसाद आता सगळ्या जवळजवळ बऱ्याच राज्यांमध्ये उमटल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच पार्श्वभूमीवर या आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी सुद्धा पाहायला मिळते। रोज आपण पाहतो याच नीटच्या पेपर फुटी प्रकरणी एक धागेदोरे एक मोठमोठे खुलासे समोर येत आहेत आणि सध्या नीट विरोधात जयपूरमध्ये काँग्रेस बरीच आक्रमक झालेली आहे। हे सगळे काँग्रेसचे समर्थक आणि कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात या ताज्या दृश्यांमध्ये आणि याच आंदोलकांना थांबवण्यासाठी त्यांची समजूत काढण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तिथे तैनात दिसतोय। मात्र हे आंदोलक काही ऐकायचं नाव घेत नाही आहेत। जोरदार घोषणाबाजी सुरू आहे। काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत आणि जयपूरमध्ये नीट विरोधात काँग्रेसच्या समर्थकांनी कार्यकर्त्यांनी अशा आशयाचं आंदोलन सुरू केलेलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की नीटचा पेपर फुटला त्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं या पेपर फुटीमुळे बरंच नुकसान झालेलं आहे आणि त्याच विरोधात देशभरात अशा आशयाची आंदोलनं केली जात आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज सुद्धा जयपूरमधून हे आंदोलन आहे नीट विरोधात। जयपूरमध्ये काँग्रेस हे आंदोलन करत आहे। काँग्रेस बरीच आक्रमक झालेली आहे आणि रोज नवनवीन खुलासे या संदर्भात समोर येत असले तरीसुद्धा देशभरामध्ये अशा आशयाचं आंदोलन अजूनही सुरू आहे। जोरदार घोषणाबाजी ऐकू येते आणि याच आंदोलकांना थांबवण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जात आहेत। ही ताजी दृश्य थेट जयपूरमधून आपल्याला पाहायला मिळतात। पोलीस त्यांचा समजूत काढण्याचा प्रयत्न करतात मात्र तरीसुद्धा कार्यकर्ते ऐकायचं नाव घेत नाही आहेत। जोरदार घोषणाबाजी सुद्धा सुरू आहे। ही ताजी दृश्य जयपूरमधून देशभरात या पेपर फुटी प्रकरणातले पडसाद उमटतानाचं आपण पाहतोय आणि आज ही ताजी दृश्य आपण पाहतोय जयपूरमधून नीट विरोधात जयपूरमध्ये काँग्रेस हे आंदोलन करत आहे। दुसरी दृश्य आहे तर राज ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुनावणीसाठी दाखल झालेले आहेत। दोन महत्त्वाचे दृश्य आपण पाहतो। एकीकडे जयपूरमध्ये नीट विरोधात काँग्रेस आक्रमक झालेली आहे। हातामध्ये झेंडे घेऊन आणि फलक घेऊन काँग्रेस हे आंदोलन करताना पाहायला मिळतंय।